राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट वेगळे झाले। निवडणूक आयोगानं बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला। शरद पवार यांच्या अतिशय जवळचे समजले जाणारे सुनील तटकरे यांनी शरद पवार यांना सोडून अजित पवारांना साथ दिली। निश्चितपणानं शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता। पण इतिहास सांगतो की कठीण परिस्थितींमध्ये शरद पवार पुन्हा एकदा भरारी घेतात। यावेळी रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरेंच्या पराभवासाठी शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची नेमकी काय रणनीती असू शकते, किंवा तटकरे जिंकतील का की गीते पुन्हा येतील, हे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओ मार्फत। नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी। सर्व पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले असून अजित पवार गटातील 10 मंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे। स्वतः प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी मुलगी आदिती तटकरेसाठी कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यातील 8 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी घेतली आहे। पण रायगडमध्ये तटकरे घराणेशाहीला लोक कंटाळले असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे निवडून आले, मात्र या लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांमुळे जनता त्रस्त झाली आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा भिजत पडलेला प्रश्न, कोकणातील वाढती बेरोजगारी, मच्छीमार बांधवांचा मासेमारी बाबतचा प्रश्न, कोकण रेल्वे स्थानकावरील रोहा सोडल्यास नागोठणे, इंदापूर, माणगाव गोरेगाव, वीर, करंजाडी, वामने सापे, विनेरे, दिवाणखवटी, खेड या रेल्वे स्थानकांवरील मूलभूत सुविधांचा प्रश्न, या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचे प्रलंबित प्रश्न, तसेच या स्थानकावर मेल एक्सप्रेस ना थांबा देणे, तसेच पनवेल ते चिपळूण पर्यंत एकही रेल्वे गाडी वाढवण्याबाबत कोणतीही रेल्वे मंत्रालयाकडे मागणी अथवा चर्चा न करणे, असे अनेक प्रश्न तटकरे यांनी 4.5 वर्षांच्या कारकिर्दीत का सोडवले नाहीत, असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे। निवडून आल्यानंतर 1.5 वर्षाच्या काळात तटकरेंनी थोडंफार मतदारसंघात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला, पण कोविड काळापासून तटकरेंनी मतदारसंघांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं। तटकरेंसाठी दुसरी धोक्याची घंटा म्हणजे स्वतः खासदार, मुलगी मंत्री असं असतानाही श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ सोडल्यास तटकरे परिवाराची पॉवर पूर्वीपेक्षा कमी होत चालली आहे। पूर्वीचे मित्रपक्ष असणारे शेतकरी कामगार पक्ष आता तटकरेंपासून लांब गेले आहेत। तर सेनेमध्ये 2 गट पडल्याने सेनेचा कोणता मतदार आपल्याला पूर्वीसारखी मदत करेल याची शाश्वती देखील तटकरे यांना राहिलेली नाही। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तटकरे कुटुंबाला घरातच सत्तेची फळे चाखायला दिली, मात्र तटकरे यांनी पवार साहेबांची साथ सोडून अजितदादांची साथ पकडल्याने राष्ट्रवादीच्या तळागाळातली सर्वसामान्य मतदार मात्र तटकरेंवर कमालीची नाराज आहे। काँग्रेसचा पारंपरिक 1 ते 1.5 लाख मतदार रायगडमध्ये आहे। तो मतदार यावेळी मात्र शरद पवार फॅक्टरमुळे दुरावणार एवढं नक्की। तिसरी धोक्याची घंटा म्हणजे भाजपाची मतदारसंघांवर नजर। रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडून येणं अवघड असल्याची जाणीव दस्तरखुद्द सुनील तटकरे यांना झाली आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। वेळेनुसार सोयीचं राजकारण करण्याचं धोरण तटकरे यांनी मागील काही वर्षात अवलंबल्याने याचा फटका संभाव्य निवडणुकीत बसण्याची चिन्ह आहेत। तटकरेंची दयनीय स्थिती पाहूनच भाजप उमेदवारांनी कमळ फुलवण्याचा चंग बांधला आहे। पेण इथे झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात रायगड का खासदार कैसा हो, धैर्यशील पाटील जैसा हो अशा घोषणा व्यासपीठावरून देण्यात आल्या आहेत। अजित पवार गटापेक्षा भाजपची ताकद अधिक असेल तर उमेदवारी का मागू नये, असा सवालही भाजप कार्यकर्ते करीत आहेत। इतकंच नाही तर खासदार सुनील तटकरे यांचा मतदारसंघात दबदबाच शिल्लक नसल्याचा पाढा देखील भर व्यासपीठावरून वाचून दाखवण्यात आला आहे। त्यामुळे रायगड लोकसभेच्या जागेवरून अजित पवार गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत। तटकरेंसाठी चौथी धोक्याची घंटा म्हणजे मुस्लिम मतं। रायगड लोकसभा मतदारसंघातील गुहागर, दापोली, महाड, श्रीवर्धन, पेण, अलिबाग या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये पूर्वी तटकरेंबरोबर असणारा मुस्लिम समाज आता तटकरेंबरोबर राहिला नाही, कारण तटकरेंना मत म्हणजे भाजपाला मत
या फॅक्टरमुळे ही मतं तटकरेंच्या विरोधात म्हणजे महाविकास आघाडीला मिळू शकतात. मतदारसंघात तब्बल 2 लाखाच्या वर मुस्लिम समाजाचे मतदार आहेत, तर कुणबी समाज सुद्धा 2 लाखांच्या घरात आहे. या सर्व मतांचा फटका तटकरेंना बसणार असल्यानं त्यांनी या निवडणुकीतून स्वतःच्या मुलीला उमेदवारी देण्याची चाचपणी करण्याची सुरुवात केली आहे. तटकरेंसाठी 5वी धोक्याची घंटा म्हणजे अकार्यक्षम घराणेशाहीचा ठपका. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत तोच कित्ता गिरवण्याचं काम मागील 5 वर्षात केलं आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठका, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ सोडून कधीही अनिल तटकरे मतदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांना भेटत नसल्याचा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. या मतदारसंघातून पुन्हा निवडून यायचं असल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारायण राणे आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपचे प्रशांत ठाकूर यांची साथ देखील तटकरे यांना मिळण्याची शक्यता धुसर आहे. तसंच या मतदारसंघातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भाजपचे प्रमोद जठार आणि माजी आमदार राजन तेली ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तटकरेंसाठी 6वी धोक्याची घंटा म्हणजे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातलं घटणारं मताधिक्य. रायगड लोकसभा मतदारसंघाप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत देखील सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत पडलेली 38,000चं मताधिक्य राष्ट्रवादीतील फुटीनंतर नक्कीच घटलं आहे. 5 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तो मतदार तटकरेंबरोबर राहिलेला नाही. या विधानसभा मतदारसंघात 97,000च्या आसपास मुस्लिम मतदार आहे, तर 60 ते 65,000च्या आसपास कुणबी मतदार आहे. या मतदारांच्या जीवावरच तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ राखून होते. मात्र भाजपासोबत गेल्यानं हा सर्व मतदार वर्ग तटकरेंवर कमालीचा नाराज झालेला आहे. सत्तेच्या सोयीप्रमाणे तटकरे ही पाठ फिरवत असल्यानं आणि सोयीचं राजकारण केल्यानं सर्वसामान्य मतदारांचं आणि पक्षातील कार्यकर्त्यांचं मरण झालं आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री ज्याच्यावर रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी, ठाणे आणि पालघर या मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या जिल्ह्यात एकमेव रायगड लोकसभा मतदारसंघातच राष्ट्रवादीचा खासदार आहे. उर्वरित ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे शिवसेना, ठाकरे गट, कल्याण लोकसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे, शिंदे गट, भिवंडी लोकसभा मतदारसंघ केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील भाजपाचे, त्यानंतर पालघर लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावित शिंदे गट, मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे शिंदे गट, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. रायगडातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याने विभागली गेली आहे. या सर्व जिल्ह्यात विद्यमान खासदार हे निवडणूक लढवण्यास सक्षम असल्यानं अजित पवार गटाला रायगड लोकसभा मतदारसंघ वगळता कोणत्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हाच खरा मूळ प्रश्न आहे. मग आदिती तटकरेंवर देण्यात आलेल्या रायगड सोडून 7 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी म्हणजे केवळ फार्स आहे का, असा प्रश्न दस्तरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी आणि सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. एकंदरच सुनील तटकरे हे रायगडचा गड राखण्यात अपयशी ठरतील असं चित्र दिसतंय. पण यासाठी पुन्हा एकदा ते शरद पवारांशी जाऊन बोलतील, कॉम्प्रोमाइज करतील, की पुन्हा एकदा रायगडचे खासदार गीतेच ठरतील? तुम्हाला काय वाटतंय, गीते की तटकरे? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.